वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहोत. महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे जे संस्था आहे, ही संस्था शैक्षणिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रोव्हाइड करते आणि वेगवेगळ्या योजनांचे व्यवस्थापन करते. त्यामध्ये या संस्थेने वेगवेगळ्या विषयावरती प्रशिक्षण डिक्लेअर केलेले आहेत आणि 1 बाय 1 हे प्रशिक्षणाबद्दलची माहिती आपण सेपरेट व्हिडिओजमध्ये बघणार आहात. तर पहिले जे नोटिफिकेशन आहे ते आहे सर्क्युलर फॉर SSC IBPS RRB ट्रेनिंग 2026 to 27. म्हणजे जे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे किंवा IBPSद्वारे बँकिंगच्या एक्झाम्स कंडक्ट करण्यात येतात. त्याचबरोबर RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, त्याचं ट्रेनिंग याद्वारे देण्यात येते. तर त्याकरिता कोण ॲप्लिकेबल आहे, त्याची लास्ट डेट काय आहे आणि रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं ते आपण सविस्तर PDF माध्यमातून बघणार आहात. तर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती, महाराष्ट्र राज्य, नागपूर. कर्मचारी निवड आयोग, SSC CGL IBPS PO, बँकिंग LIC AO व रेल्वे भरती RRB 2026-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील महाज्योतीमार्फत इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2026-27 करिता कर्मचारी निवड आयोग, SSC CGL IBPS PO, बँकिंग LIC AO व रेल्वे भरती RRB परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावी. विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही. प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. विद्यार्थ्याची कर्मचारी निवड आयोग, SSC CGL रेल्वे भरती व IBPS PO, बँकिंग LIC पूर्व परीक्षेच्या धर्तीवर सामान्य अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. वयोमर्यादा SSC CGL करिता किमान 18 वर्ष व कमाल 30 वर्ष तसेच दिव्यांगांकरिता 40 वर्ष. IBPS PO, बँकिंग किमान 20 वर्ष व कमाल 28 वर्ष तसेच दिव्यांगाकरिता 38 वर्ष. RRB किमान 18 वर्ष व कमाल 31 वर्ष तसेच दिव्यांगाकरता 38 वर्ष. प्रशिक्षणाचे स्वरूप. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार कर्मचारी निवड आयोग व रेल्वे भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल. प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्याचा असेल. सामाजिक आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. समांतर आरक्षण पुढील प्रमाणे आहे. प्रवर्गनीय महिलांसाठी 30%, दिव्यांगाकरता 5%, अनाथांसाठी 1%. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते बघून घ्या. आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास, अनाथ असल्यास दाखला. अर्ज कसा करावा. आता अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते पहा. शॉर्ट बट स्वीटमध्ये सांगणार आहे. www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 26-27 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज भरता येत नसल्यास आमच्याकडे अर्ज भरून देण्याची सुविधासुद्धा आहे. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपला व्हॉट्सअप क्रमांक मिळून जाणार आहे. तुमचा अर्ज मी इथून भरून देऊ शकतो. अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. विद्यार्थ्यांनी अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे अटी व शर्ती. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10/7/2026 राहील. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ करणे ही सर्व जबाबदारी महायुती यांची राहील. प्रशिक्षणाकरता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास प्रशिक्षण संस्थेत रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महायुतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच विद्यावेतन राहील. आता महायुतीचे जर विद्यावेतन म्हटलं तर 10,000 रुपयांनी आकस्मिक निधी 10 किंवा 12,000 हा मिळू शकतो दर पर मंथ. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महायुतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणारे विद्यावेतन त्याच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत महाज्योतीच्या कॉल सेंटरशी संपर्क साधू शकता. तर अशा प्रकारे आपण हे संपूर्ण जी काही माहिती आहे ते परिपूर्ण बघितलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हा अर्ज भरून घ्यावा. धन्यवाद.